विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड नको, स्कूल बसमधील सीसीटीव्ही बाबत युवासेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शाळा प्रशासनाकडून आणि बस कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत युवा सेनेने आज आक्रमक पवित्रा घेतलाय। विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत युवा सेना विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट योगेश ठाकरे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष मयूर जुंबळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 13 मे रोजी सर्व शाळा व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करणारा शासन निर्णय जारी केलाय। मात्र राडेगाव तालुका व शहरातील अनेक शाळांच्या बसमध्ये आजही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत किंवा ते कार्यरत नसल्याचे चित्र असून ही बाब शासन निर्णयाची थेट पायमल्ली असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे युवा सेना तालुका राडेगाव यांच्या वतीने या संदर्भात उपविभागीय अधिकारी राडेगाव व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती राडेगाव यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे।